छकुलीत मंगळसूत्र घातल्या मी एकदा ऐकलंय माणसांकडनं की बाईच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं की तिच्या अंगात देवी येते. अजून तर देवी काय, देवीचं दर्शन. तर आज आहे म्हणजे आज आमच्या लग्नाला 4 महिने झालेत. आता 4th anniversary मंथ काहीतरी म्हणतात. 4th month anniversary आमच्या लग्नाची आहे बाबा असं काहीतरी. त्यामुळं छकुली आता 6:45 झाल्यात. पाऊस खूप पडतोय त्यामुळे तिला घ्यायला गेलो ना. मीच 6 वाजता पोहोचलोय घरात. त्यामुळे मी आज काय केलं तिच्यासाठी खास माहिती आहे का की मी जेवण बनवायला लागलोय. मी स्वतः माझ्या सख्या हाताने जेवण बनवायला लागलोय. जेवण मी बनवणार म्हणजे थोडासा वटा तर भाई घाण होणारच आहे. तर मेन म्हणजे काय झालं माहिती का, भात झालाय, डाळ उकळायला टाकले, भात झालेला आहे. आता भाजी बनवायची आहे. तिला टोमॅटोची भाजी खूप आवडते त्यामुळे मी टोमॅटोची भाजी बनवणार आहे. असा विषय ऐशी दिवाणगी आहे, थोडीफार ऐशी दिवाणगी आहे. आणि आज आमच्या शाळेत ओणम सेलिब्रेशन होतं. असली मज्जा आली का नाही बाय, असली मज्जा आली. असला भारी इव्हेंट झाला. माझा डान्स होता. मी पहिल्यांदा शाळेत असा ग्रुप डान्स केलेला. असला भारी झाला, एक नंबर. पहिल्यांदा मी लुंगी घातलेली. आजचा दिवस एकदम ऑसम होता, एकदम भारी होता. पण भाई पावसाने वेगळंच हाहाकार मचवलाय. मागाशी तर असली ढगं वाजली का नाही, दुडुडुम डुम फा असं म्हणलं. ढग फुटलं भाई, ढगफुटी पाऊस झाला. आत्ता काय इशे नाही असा विषय झालेला. छकुली आली पाहिजे होती, तिला आता फोन करूया सगळ्यात आधी. तर छकुलीचं आगमन झालेलं आहे. छकुलीचं, आमची छकुली, आमची सोनी छकुलीचं आगमन झालेलं आहे. आणि छकुली जोराशी भिजलेली आहे. अगो माझी बाई ती भिजली का. कसा आहे पाऊस, कसा आहे पाऊस. ऑफिस मध्ये मला कळलं नाही, बाहेर येऊन बघते म्हणूनच म्हणतोय तू एवढं प्लेन बोलत होतीस का नाही. हा ठीक आहे. हा तर आपल्याकडे 3च टोमॅटो आहेत त्यामुळे तोंडी लावायलाच भाजी बनवतोय, कारण 3च टोमॅटो आहेत. आणि हे बघा घाण काय केलं माझ्या चांगल्या गॅसचं. सगळं क्लीन केलेलं मी, सगळं क्लीन केलेलं. मी जेवण बनवायला लागलं की थोडंसं होतं. पण भाई असं म्हणलं का नाही तू वाव जेवण बनवतोय तू किती छान. जेवण एक बनवायचं ना, 3 कामं वाढवून ठेवायची नाही, ते पण तूच करायचं. ऐसी दिवाणगी आहे का. बरं. आणि मला घ्यायला आला नाही म्हणून करतोय नाही तू. नाही का बाई, आज आपल्या लग्नाला 4था महिना झाला आणि मला तुला काहीतरी द्यायचं होतं. पण ते पावसामुळे पॉसिबल झालं नाही, कारण मी एवढा भिजलेलो की माझी चडी पण भिजलेली आणि मला एवढं इरिटेट होत होतं, एवढा ओला झालेलो. त्यात मग पाय दुखत होतं. त्यामुळे म्हणलं आता घरी जाऊ. आमच्या लग्नाला 4 महिने झालेत म्हणून हा ह्याच्या आवडीचा मेनू म्हणजे ही टोमॅटोची चटणी बनवते. तुला आवडते ना. काय तुला आवडते ना, तुला आवडते चटणी, तुला आवडते अशी. तुला कोण बोललं की मला टोमॅटोची चटणी आवडते. तू कधी तू म्हणलेलीस की माझ्या हातची टोमॅटोची चटणी तुला आवडते. हे तू कधी स्वप्नात ऐकलंस का तुझ्याच. स्वप्नातला चांदण्याचं. मी मगाचपासून हेल्प करत होते तर म्हणजे बाहेर जा, तू बाहेर जा, मला डिस्टर्ब करू नको. आणि आता 3 वेळा हाका मारतोय. कसले आले कमरावर हात ठेवून आले. 3 वेळा मला कसा पडतो. क्यों मी नम्मा आ गई ना घूम फिर के मेरे पास. अगं म्हटलं हे जर ह्याच्यात वाटलं असं भडका राहू ना. यू फिगर इट आउट. सांग ना तू का मला हाकललंच ना मगाशी. याला म्हणलं जरा डाळ फेटून घे. याचं फेटणं बघा. बघा हिचं फेटणं बघा. गॅस काय केलास तो. अगं जरासा सांडवलंयस बाई. बघा कसा विषय केलाय. टोमॅटोची भाजी रापची करावस ना मेरी जान. एक नंबर. भाई 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 त्याच्याकडे सुपर पॉवर्स आहेत. हळद टाकलेलीस होय टाकले.
टाकले पण जरा मला. खरं सांग, हळद टाकलेलीस का? हो, कशात टाकलेली? हे उकळताना, म्हणून तर ते पिवळं झालंय ना. ओ देवडा हरोहरा, हे देवडा हरोहरा, हे गाणं केलेलं मी आज शाळेत. हॅलो काय जरा मीठ लग्नाच्या आधीच बाहेर घेऊन गेलं जातं डेट्सना. ही पहिली मंथची अॅनिव्हर्सरी, ही दुसरी मंथची अॅनिव्हर्सरी, आज इकडे जाऊ, परवा तिकडे जाऊ. लग्नानंतर डाळ, कुठे गेला हात, कशाची चटणी, टोमॅटोची चटणी आणि भात. पाऊस पडतोय बाहेर, तुझ्या काळजी पोटी नाही गेलं तुला. माझ्या काळजी पोटी. मग प्लीज आता जरा किचन बघा. एवढं जेवण लगा बनवलं, त्याला अप्रिशिएट करणं, नुसतं वाटा दाखवा लागले. वाटा वाट्या वाट्या माझी मदत करत होता तो. मैफिलीत माझ्या. कॅमेरा बंद झाल्यावर भांडणं काढायला लागलाय. कॅमेरा बंद झाला तर ह्याने भांडणं काढायला चालू केलेत. मी कॅमेरा चालूच ठेवणार आहे. सोनिया सोनिया मैफिलीत. तिकडे पळून गेली. मैफिलीत माझ्या. पुढं तेवढंच येतो. तर आबा, कसं वाटतंय तुला? आपल्या लग्नाला 4 महिने झालेत. खूप छान वाटतंय मला. खूप छान वाटतंय. इथं बस, इथं बस. तरी काय वाटतंय नक्की? नक्की तुला काय वाटतंय? आतला प्रश्न आहे. तरी काय वाटतंय नक्की म्हणजे कशा फिलिंग्स आहेत? कशा फिलिंग्स आहेत तुला? छान आहेत. असं भारी 4 महिने गेले माझ्या लाईफ मध्ये. हे भारी 4 महिने गेले. बापरे, हे का विषय? ज्या गोष्टीसाठी एवढं वाट बघितली, एवढे प्रयत्न केले, तेवढे नवस बोलले, ते आयुष्य जगताना भारीच वाटत असणार ना. खरं तर तू सांग. माझं काय बाई, मला तर बघा, माझा तर कसा विषय होता बेबी, सारखा ब्लॉग मध्ये सांगतच असतो. सगळ्यांना माहितीच आहे की मी काय काय मागितलं, कुठं कुठं जाऊन डोकं ठेवलं की लग्न होऊ दे. आणि लग्न झाल्यावर मग काय वाटत असेल बाई? मी बोललेल्या गोष्टी स्वतः रिपीट करू नकोस प्लीज. यातली एक तरी गोष्ट रिपीट आहे. मी बोललीये की मी ज्या गोष्टींसाठी प्रे केलंय त्या गोष्टी जगताना भारी. तू प्रे केलेस, तू प्रे केलं म्हणलेस, मी डोकं ठेवलं म्हणले देवाला. कसले कसलं कणका तुला तुझ्या शब्दात म्हण ना. माझंच फिरून फिरून वेगळं काय बोलतोय? तुझे शब्द फिरवून नाही, माझे वेगळे शब्द आहे. तू काय म्हणली? तू प्रेयर केलेस. मी प्रत्येक देवाच्या पायी माथा ठेवून आलो म्हणलं. मग मी प्रे म्हणजे काय, मी बाहेरनं फक्त असं केलं का? कसं केलंस? कसं म्हणजे मी प्रत्येक देवाच्या पायावर डोकं ठेवलं, मी काय असं केलं का? मग फक्त असं तसंच केलंय तू. हिच्यासाठी मी किती नवस मागितलं, किती काय काय कुटाने केले. तुला माझ्यात काय बदल झाला पाहिजे 4 महिने? हा, तू आता हे झालेस बायको. म्हणजे प्रत्येक 5 मिनिटाला जाब विचारते. मी हिला म्हणले का ना आता की चल इकडे. कशाला? काय तिकडे बस करा. तुला काहीतरी वाटतं का? खरं खरं सांग ना. नाही, जशीच आहे तशीच आहे माझी छकुली. छकुलीत काही बदल नाही झाला. मला असं वाटत होतं की छकुलीत मंगळसूत्र घातल्या मी एकदा ऐकलंय माणसांकडनं की बाईच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं की तिच्या अंगात देवी येते. अजून तर देवी काय, देवीचं दर्शन अजून तर काय माझ्या छकुलीच्या देवीचं दर्शन झालं नाही. काय देवी चांगली असतात. देवी चांगलीच असतात की, पण देवी महाकालीला पण देवीच म्हणतात की.
पण अजून तरी मला छकुली छकुली सारखीच आहे. माझ्या छकुला. तू सांगितलंच नाहीस की तुला काय बदल झालाय तुला. ते झाड कशाला आहे? पाणी काय येत ना आत आलंय का? पाणी कशाला? पाणी किचन मध्ये अख्खे पाणीच पाणी होतं, ते साफ केलंय मी. घरात पूरच आला असेल ना? पूर नव्हता आला. घरात पूरच आला असेल. पूर आला नव्हता. मी घरात असताना एवढा पाऊस पडला की असं काय होत नाही. मी घरात नसताना घरात पाणी येतं, कचरा सगळीकडे होतो, काय वेगळंच होतं, ही ओप्या पसारा करती. जेव्हा मी घरात नसते तेव्हा, मी घरात असते तेव्हा सगळं व्यवस्थित असतं. कारण मी साफ करत असतो ते. कारण मी पहिल्यांदा येते तेव्हा तर सगळं व्यवस्थितच होतं. अगं कारण मी साफ करतो ते. जेव्हा ब्लॉग बनवायचा असतो तेव्हा. नाही कसली बोल. खरं खरं सांग. खरं खरं स्वतःची शपथ घे. कोणाची पण शपथ घे. बरं कोणाची बी शपथ म्हणलं की मी काय म्हणलं की मी केवढी केवढी आहे. नाही मी काय म्हणते, तू कोणाची पण शपथ घे. काय मला तर बदल म्हणजे असं नाही, तशीच आहेस तू. आधी बी चांगला पण बदल झाला नाही तुला. चांगलं म्हणजे आधी काय आधी सारखीच आहे ना. म्हणजे बदल म्हणजे कसं झालं, बदल म्हणजे असं झालं ना की बाबा बदल हा चांगला पण असू शकतो. चांगला पण असू शकतो, पण जिच्यावर मी प्रेम केलेलं तशीच्या तशी येते. आणि मला ह्याच्यात काडी मात्र बदल नको आहे ना, चांगलं ना वाईट. जशी चांगला बदल नको, कसलाच बदल नको. जशी आहेस तशी बरोबर आहेस तू ना. तू अति चांगली होऊ नको तरी मला भीती वाटते की बाई काय विषय आहे अचानक एवढी चांगली. नाही वाईट म्हणजे असे नाही, याच्यात वाईट सवय नाहीत, एक दोन आहेत, पण ते काय चालतच. जसं की ही गळा दाबते माझ्यासारखा, हाना मारा करते, बुक्का मारते. नाही म्हणजे नाही त्या दोन म्हणजे 2-4 कसं आहे माहिती का, संपूर्ण माणूस चांगला नसावा. 2-4 गोष्टी तरी त्याच्यात असाव्याच. ज्ञान तुला द्यायला सांगितलं का मी? नाही इथं विषय काय चाललाय. पण मी तेच म्हणतोय ना, तुझ्यात चांगल्या गोष्टी म्हणजे मला अशी अपेक्षाच नाही की इथून पुढे तुझ्यात कसलाच बदल व्हावा. जशी आहे तशी ठीक आहे, जशी आहे तशी तिच्यावरच प्रेम कर. भीती वाटते बाई मला. अचानक ही चांगली वाकायला लागली आणि माझी 4 खाणं चित्त होऊन जाते. अचानक मला प्रश्न पडायला लागतात. मग मी हिलाच विचारतो काय विषय आहे नक्की. चांगलं वागायला लागते अचानक, म्हणजे मी नॉर्मली वाईट वागते. नाही असं नाही म्हणलं मी, तू म्हणतेस असं. एक मिनिट, तू बोलाल अचानक ही चांगलं वागायला लागते आणि मला भीती वाटते. अचानक म्हणजे अतिच हे होते ती, काय बोलतात त्याला, काय बोलतात, अति उत्साही, अति प्रोटेक्टिव्ह होती, अति अजून काहीतरी असतं. हे नको करू, ते नको करू, असं नको करू, आराम कर. भाई तिथंच मला वाटतं भाई आता मी काय केलंय, पण काय तर खतरनाक केलंय. मग घरी आराम कर बोलल्यावर नाही होत, जेव्हा तुला बाहेर जायचं असतं आणि मी तुझ्यासोबत एकदम असते. हा म्हणजे असं खूप वेळ होतं की म्हणतो याला चल बाहेर जाऊ, म्हणजे किंवा मी जाऊ का बाहेर. सडनली म्हणते हा ठीक आहे जा. मग मला भीती वाटायला लागते. कसलं आहे रे बाळा, किती ट्रिप तू मला सोडून गेले, किती ट्रिप. मग मी म्हणतोय का तुला नाही, ट्रिपला मी बोलले का तुला. पण मी असं म्हणलं का, हेच बोलते बघा. हिच्यात हळूहळू ती देवी यायला लागली बरं का. ते ज्या देवीची गोष्ट आपण करत होतो ना, तीच देवी आता यायला लागली हिच्यात. डान्स सोडून माझ्यात तुला काय आवडतं? डान्स सोडून? हा डान्स सोडून म्हणजे मी डान्स साठी कधी नाही तुला पसंत केलं. तू 1000 वेळा मला म्हणलेस की माझ्या आयुष्यात तू डान्स मुळे पण आहे, कारण मी तुझ्यासाठी डान्स केलेला. म्हणलं ना, डान्स तुझ्यासाठी कुठला डान्स केलेला सांग मी पहिला. लव मी थोडं. काय केलं माहितीये का मी? हिला भीरच केली मी. हिला भीरच केली मी. ही काय म्हणली तेव्हा सेकंड आपण भेटलेलो ना, सेकंड टाइम भेटलो नव्हतो. तुझी प्रॅक्टिस चालू, माझी प्रॅक्टिस चालू होती आणि यांचे आलेले डान्स बसवायला तिथं. तर ही काय म्हणली, आणि मी यांना शिकवत बी नव्हतो, तर ही म्हणली की ह्या गाण्यावर डान्स शिकवत नव्हतं तरी तिथे शांतपणे करत बसलेला म्हणून दुसऱ्या 12 वर्ष आधीची गोष्ट आहे, 12. तर ही म्हणली की ही म्हणली काय, हे तू म्हणलेली ना मला ह्या गाण्यावर डान्स कर. नाही मग कुणाला तरी शिकवत होतास तू दुसऱ्या कोणाला. नाही ग, हा नाही हो.
हे तिघ गाणं जण होती ती. हा मग मी कोणाला तर लव मी थोडासा और हेच गाणं शिकवत होतो मी. मग त्याच्यावर डान्स केलेलो मी. भीरपूर्गी भीरच झाली मा आणि डान्स. तो जो तू माझ्या रिक्वेस्ट वर केलेला डान्स होतास तो होता किसी बंजारे को घर. किसी कोई मुझे- शायर हा. की गझल भारी. डाळ बनवायचा प्रयत्न केलेला झुणका झालेला आहे पण ही डाळ आहे बरं का. ही डाळ आहे आणि टोमॅटोची भाजी आहे. आणि आज आपले गेस्ट आहेत द सूर्यवंशी. आणि आजचं सगळं जेवण बनवलेलं आहे पाटणकरांचे सुपुत्र पण हे झुणकाच वाटायला लागलाय. पण आणि ही डाळ माझा आहे. प्रिय नवरा. पण हा झुणकच आहे आणि झुणका वाली पोर. सुधूर जेवण झालेलं आहे. जेवण भारी झालेलं मस्त झालेलं. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. हा व्लॉग कसा आवडला म्हणजे बडबडीचा व्लॉग होता. पहिल्यांदा काहीतरी वेगळा शूट केलं. बडबड ना म्हणजे दोघांचे पण विचार. सो हा ब्लॉग कसा वाटला हा कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.